मित्रांनो नमस्कार. बघा, आपण मागच्या 2 लेक्चर मध्ये गुणोत्तर आणि प्रमाण ही याची उदाहरणे बघितली आपण, बरोबर. आता तिसरं जे आपलं हे जे आहे ना व्हिडिओ आपला, तो पण गुणोत्तर आणि प्रमाणचाच असणार आहे. बघा, 2 लेक्चर झालेले आपले याचे. आता हे तिसरं लेक्चर आहे. बघा, आपण नाही का तिसऱ्या लेक्चर मध्ये पण गुणोत्तर आणि प्रमाण बघणार आहोत. बघा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर 7 11 आहे, तर त्या दोन संख्येत कोणती संख्या मिळावी म्हणजे गुणोत्तर किती होणार आहे? 7 4 होणार आहे. बघा, दोन संख्या आपल्याला माहित नाही. समजा ए आणि बी या दोन संख्या मानल्या. समजा आपण किती मानल्या? 7 आणि 11, बरोबर. त्या संख्येत कोणती संख्या मिळवावी, जोडावी किंवा मिळवावी म्हणजे गुणोत्तर किती होणार आहे? 3 4 होणार. बघा, 7 अधिक 1, बरोबर. x मिळवले आपण आणि नंतर 11 मध्ये किती? x मिळवले, बरोबर. त्यांचं गुणोत्तर किती होतंय? 3 4 होत. इथपर्यंत काय आलं? आता काय करू आपण? 4 7 28 अधिक 4 गुणिले 1 4x, बरोबर. 11 3 33 अधिक 3x, बरोबर. इथपर्यंत झालं. नंतर काय होईल? 33 मधून 28 जर गेले तर 5 राहतील, बरोबर. 4x मधून 3x गेले, किती राहिले? x राहिला, बरोबर. तर 5 x ची किंमत किती आली? 5 आली. म्हणजेच त्या संख्येमध्ये काय टाकले म्हणजे गुणोत्तर काय होणार आहे? 3 4 होणार आहे. तर 5 टाकल्यानंतर त्यांचे गुणोत्तर काय होणार आहे? 3 4 होणार आहे. बघा, आपण चेक करू. बघा, 5 काय करू आपण याच्यामध्ये घेऊ. किती झाले? 7 आणि 5 12 झाले, बरोबर. 11 मध्ये 5 टाकले, किती झाले? 11 आणि 5 16. बघा, गुणोत्तर 3 4 होते का नाही आपण चेक करू. बघा, 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16. आलं का गुणोत्तर? अशा प्रकारे म्हणजे आपलं करेक्ट उत्तर काय आहे? 5 आहे. एकदम बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा प्रश्न काय मित्रांनो, प्रश्न काय बघा. एबीसी मध्ये 65,000 रुपये 1/3 1/4 1/2 या गुणोत्तरात वाटायचे आहे, तर त्यामध्ये सीचा वाटा किती? यामध्ये सीचा वाटा किती? सीचा वाटा काढायचा. बघा, आता गुणोत्तर कशा दिले? छेदामध्ये दिले. तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी का तुम्हाला जे गुणोत्तर असतं ते कधी छेदामध्ये नसतं. त्याला बरोबर करण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला एलसीएम घ्यावं लागेल, बरोबर. आपण एक काम करू, 65,000 रुपये आपण लिहून ठेवू, बरोबर. नंतर काय करू? एबीसी, ए बी आणि सी यांचं आपण हे काढून घेऊ. म्हणजे किती? 1/3 1/4 आणि किती आहे? 1/2, बरोबर. बघा, एलसीएम जर घ्यायचा असेल तर खालच्या संख्येला बघून एलसीएम घ्यायचा, बरोबर. आता 3 4 आणि 2 चा एलसीएम किती येईल? बघा, आता काय करायचं? एलसीएम काढायचं म्हणजे काय करायचं नेमकं? या तिन्ही संख्येला भाग जाणारी अशी संख्या शोधायची, बरोबर. आपण इथे किती घेतली? समजा 12 घेतले. 12च्या ऐवजी 24 पण घेतले तरी चालत. फक्त काय होतं? थोडं कॅल्क्युलेशन वाढतं, बाकी काय होत नाही. बघा, एलसीएम आपण काय करू? 12 घेऊ. एलसीएम किती घेऊ? एलसीएम 12 घेऊ, बरोबर. आता इथं 12 निघून, इथं पण 12 निघून, बरोबर. इथं पण 12 निघून. आता काय करू? आपण भाग देऊ. 3 1 3 3 छक 12, 4 1 4 4 त्रिक 12, 2 1 2 2 छक 12. तर एबीसीचं गुणोत्तर काय भेटलं आपल्याला? 4 3 6. बघा, हे बरोबर गुणोत्तर आलं. हे बरोबर गुणोत्तर आलं, बरोबर. बघा, मग काय होईल? आता टोटल आपल्याकडे 65,000 रुपये, बरोबर. तर आपण काय करू? टोटल करू. 6 4 10 3 13 13 आणि कोणाचा काढायचा वाटा आपल्याला? यामध्ये सीचा वाटा किती? तर सी आपल्याकडे किती आहे? हा ए, हा बी आहे आणि हा सी आहे. सी आपल्याकडे किती? 6 आहे. 6 मल्टिप्लाय करून टाका. बघा, भाग देऊ. 13 1 13 13 5 65 आणि हे 3 शून्य म्हणजे किती उत्तर येईल? 6 5 30 आणि हे 3 शून्य. तर तुमचं उत्तर काय आलं? 30,000. 30,000 तुमचं उत्तर आलं. अशा प्रकारे बघा मित्रांनो, याच्यामध्ये अजून 1 2 टाईप पडते, ते पण उदाहरण बघूया आपण. बघा,
बघा सेम क्वेश्चन आहे थोडा फरक आहे बघा. 11,700 रुपये एबीसी मध्ये 4 3 6च्या गुणोत्तरात वाटायचे आहे, पण चुकीने ते 1/4 1/3 1/6 याप्रमाणे वाटले गेले. तर यामध्ये बीला किती रुपये नफा झाला? बघा आपण काय करू, सुरुवातीचं गुणोत्तर बीचं काढू, नंतर चुकीचं गुणोत्तर काढू. बरोबर, सुरुवातीचं बघा आता काय करता येईल आपल्याला, 11,700 रुपये बरोबर छेद. आता एबीसी गुणोत्तर लिहून घेऊ आपण, ए आणि बी आणि सी किती आहे, 4 3 आणि 6 बरोबर. यांची टोटल करून टाका, 6 4 10 आणि 3 13. आणि बी किती आपल्याकडे, बी 3 आहे, बी विचारलाय ना, बी काढू आपण. 13 1 13 13 9 117 2 0 वरती, म्हणजे किती होणार आहे, 9 3 27 आणि 2 0. हे आलं खरं एबीसीचं खरं गुणोत्तर बरोबर. खरा नफा हा आला, पण चुकीने काय आले, 1/4 1/3 1/6 याप्रमाणे वाटले गेले त्यांना. तर ते पण काढू, चुकीचं काय गुणोत्तर तिघांचं बरोबर. बघा काय, 1/4 नंतर 1/3 नंतर 1/6 बरोबर. आता मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं का, गुणोत्तर कधीच छेदामध्ये नसतं, त्याला बरोबर करण्यासाठी काय करावं लागतं, एलसीएम घ्यायला लागतो. एलसीएम घेतला, एलसीएम 4 3 7, एलसीएम किती आहे, 12 येईल का, 12 देऊ प्रत्येक ठिकाणी, 12 12 बरोबर. भाग देऊ, 4 1 4 4 1 12 3 1 3 3 4 12 6 1 6 6 2 12. म्हणजे एबीसीचं गुणोत्तर काय भेटलं आपल्याला, 3 नंतर 4 नंतर 2 बरोबर. बरोबर इथपर्यंत. आणि आपल्याकडे रक्कम किती आहे, 11,700 रुपये, 11,700. भाग देऊन टाका, किती झाले, 4 आणि 3 7 7 आणि 2 9 बरोबर. 9 भाग देऊन टाका, आणि बीचा वाटा काढायचा तर बी मल्टिप्लाय मध्ये देऊन टाका टोटल बरोबर. मग 9 1 9 9 1 9 उरले किती, 2 9 3 27 आणि हे 2 0, म्हणजे 13 किती झाले, 52 आणि हे 2 0 म्हणजे 5,200. बघा आता पहिले 2700 रुपये बीचा वाटा होता बरं, बीचा पहिला गुणोत्तराचा वाटा किती, 2700, आणि आता किती आहे, 5,200. मायनस करून टाका, 5,200 मायनस 2700 बरोबर. तर 0 0 7 आणि 5 12 बरोबर. 5 मधून 2 गेले, किती राहिले, प्रश्न घेतला होता तर 2 राहिले बरोबर. तुमचं फायनल उत्तर का आलं, 2500 रुपये. तर बीला किती नफा झाला, तर 2500 रुपये बीला नफा झालेला. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं मित्रांनो. बघा अजून एक ह्याच टाईपचं उदाहरण आपण तिसरा पॅटर्न कसा पडतो ते पण बघणार आहोत. चला बघा क्वेश्चन, हा क्वेश्चन पण मागच्या क्वेश्चन मध्ये थोडा फरक आहे. बघा काय क्वेश्चन मध्ये, बघा क्वेश्चन मध्ये काय आहे, बघा 700 रुपये एबीसी मध्ये वाटले गेले. एच्या हिश्श्याचा 203 भाग व बीच्या हिश्श्याचा 304 भाग आणि सीच्या हिश्श्याचा 1/3 भाग सर्व बरोबर आहे. तर एचा हिस्सा किती, असा प्रश्न. बघा सॉल्व करू. बघा एबीसी, एबीसी किती आहे, एबीसी ने एचं गुणोत्तर बघा, ए च्या इकडे करू, बघा ए च्या 203 भाग बरोबर, बीच्या हिश्श्याचा 304 बरोबर, सीच्या किती आहे, 1/3 बरोबर. सर्व बरोबर आहे. तर एचा हिस्सा किती. बघा मित्रांनो मागच्या उदाहरणामध्ये आपण असे उदाहरण बघितले होते. बघा बरोबर जर आले असे चिन्ह तर आपण काय करायचो, संख्या पलटी करायचो बरोबर. पलटी करू आपण, मग बघा वरती 3 जाणार, खाली 2 येणार बरोबर. नंतर 4 वरती गेला, खाली 3 येणार बरोबर. वरती 3 गेला, खाली 1 येणार बरोबर. आता हे गुणोत्तर नाही झालं बघा मित्रांनो, हे गुणोत्तर कधी छेदामध्ये नसतं. तर बरोबर करण्यासाठी काय करतो आपण, एलसीएम घेतो. काय घेतो, एलसीएम. तर बघा 3/2 4/3 आणि 3/1 बरोबर. एलसीएम घेऊ आपण. एलसीएम काय येईल, 3 6 6 एलसीएम येईल का, बघा बरोबर ना, 2 3 1 खालच्यांचा एलसीएम घ्यायचा आपल्याला
बरोबर, उलटे गेला आपण 3 वरती गेला 2 खाली आला, 4 वरती गेला 3 खाली आला, 3 वरती गेला 1 खाली आला. बरोबर, बघा एलसीएम घेऊ. 3 2 2 3 1 चा एलसीएम घेऊ. एलसीएम किती येईल? 12 येईल. बरोबर, 12 ने मल्टिप्लाय करून टाका तिघांनी पण. बरोबर, मल्टिप्लाय केलं बघा. बे 62 12 साहित्रिक 18. बरोबर, नंतर 3 1 3 3 6 12 आणि हा किती आहे बघा, ए, हा बी आणि हा सी. साहित्रिक 18 झाले. बी किती भेटला? 4 16. बरोबर, आणि सी किती भेटला? 12 36 भेटला. बरोबर, बरोबर, बघा काय होईल? शॉर्ट होईल का? होईल. 2 9 18 2 8 16 2 1 2 2 8 16. बघा हे गुणोत्तर भेटलं आपल्याला. काय भेटलं? 9 8 18. बरोबर, 700 रुपये आपल्याकडं. 700 रुपये यांची बेल टोटल केली. बघा 18 आणि 9 किती होतील? 27. 27 आणि हे 8 म्हणजे 35 होतील. बरोबर, 35 होतील ना? हा 35. बरोबर, तर आपल्याला वाटा कोणाचा काढायचा? ए चा वाटा काढायचा. हे आपल्याकडे किती आहे? 9 आहे. बरोबर, भाग देऊन टाकू आपण. 35 1 35 35 दुने 70. उरले किती आपल्याकडं? 20 आणि 9 9 दुने 18. काय आलं उत्तर तुमचं? 180. बरोबर, 180. एचा हिस्सा किती याच्यामध्ये? 180 रुपयाचा. कळलं? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. बघा सिंपल आहे, अवघड नव्हतं काही. फक्त तुम्हाला हे मागच्या गणितामध्ये आपल्या मागच्या लेक्चर मध्ये हे झालं होतं बघा. 203 304 103 बरोबर असलं तर काय करायचं? उलट करून त्याला आपण सॉल्व्ह करायचं. हे तर बघितलेच मागच्या उदाहरणामध्ये. चला बघा मित्रांनो, टाईप चेंज आहे. बघा प्रश्न काय? एका भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर किती? 2:3 आहे. आणि दुसऱ्या भांड्यात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती आहे? 3:1 आहे. दोन्ही भांड्यांना जर एकत्र केले तर दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर काय होईल? असा प्रश्न. बघा सिंपल प्रश्न मित्रांनो, तुम्हाला जमत असेल तरी पण आपण सॉल्व्ह करूया. बघा प्रश्न काय आता बघा, दूध आणि भांडी. समजा पहिलं ए भांडे, समजा त्याच्यात दूध आणि पाणी. दूध आणि पाणी किती गुणोत्तर त्याचा? 2:3 आहे. बरोबर, 2 आणि 3 आहे. आणि दुसऱ्या भांड्यात म्हणजे डी भांडे, त्याच्यामध्ये दूधच आहे आणि पाणी. दूध आणि पाणी दोन्ही पण आहे. बघा ही भांडे आणि हे भांडे. बरोबर, बघा त्याचं गुणोत्तर किती आहे? 3:1 आहे. दोन्ही भांड्यांना एकत्र केलं तर दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती? बघा मागच्या लेक्चर मध्ये आपण असा प्रश्न बघितला बेसिक मध्ये. बघा आपण केलेला हा प्रश्न. जर टोटल जर सारखी नसेल होत तर आपण काय करतोय? यांची बेरीज इथे गुणाकारामध्ये ठेवायची आणि याची बेरीज इकडे गुणाकारामध्ये ठेवायची. आलं का लक्षात? बघा आता यांची टोटल किती आहे? 3 आणि 4. बरोबर, 3 आणि 4 किती झाले आपले? सॉरी, 3 आणि 1 किती झाले? 4 झाले. हे गुणाकारामध्ये ठेवा. बरोबर, नंतर 3 आणि 2 5 झाले. हे इकडे गुणाकारामध्ये ठेवा. बरोबर, बघा आता काय होतं चमत्कार. बघा 4 दुने 8 4 त्रिक 12. बरोबर, 5 त्रिक 15 आणि 5 1 5. बघा झालं का गुणोत्तर? बरोबर, 12 आणि 8 20 होत्या. 15 आणि 5 किती होत्या? 20 होत्या. आलं बरोबर. आता त्यांना एकत्र करायचे. बघा हे दूध, थांबा आणि मोठं दूध किती गुणोत्तर आलं आपलं? 8 12. बरोबर, 8 12 आले. हे दूध आहे. बघा हे दूध आणि हे काय आहे? पाणी आहे. बरोबर, हे 15 आणि हे 5 दूध आणि पाणी. बरोबर, आपल्याला काय करायचं? एकत्र करायचे. एकत्र करू कसं करायचं? बघा 15 दूध इथं पण किती? 8 आहे. इथं किती दूध? 15 आहे. 15 आणि 8 किती येतील? 15 5 20 आणि 3 23 झालं.
बरोबर. नंतर काय करायचं आपल्याला, पाणी. पाणी किती इकडे 12 आहे, हे 12 आणि 5, 12 आणि 5 किती झाले, 17 झाले. तर बघा, दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती होणार आहे मित्रांनो, 23:17. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. सिंपल आहे, अवघड काय नाही. मर्ज करायचे फक्त. आपली ही टोटल इकडे दिली, ही टोटल इकडे दिली, एवढंच केलं, वेगळं काही केलेलं नाही. आपण या मागच्या मागच्या लेक्चर मध्ये बेसिक मध्ये बघितलेलं आपण हे बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे, एका भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर किती, 4:5 आहे. आणि दुसऱ्या भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर किती, 5:1 आहे. जर दोन्ही भांड्यांच्या गुणोत्तराला 5:2 या गुणोत्तरात एकत्र केलं तर दूध व पाणी यांचे नवीन गुणोत्तर काय होणार आहे, असं प्रश्न विचारलेला. बघा आपण सॉल्व्ह करू. बघा, समजा ए भांड आहे, बरोबर. ए भांड, त्याच्यामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती दिलेलं आपल्याला, 4 आणि 5 दिलेले, बरोबर. समजा बी गुणोत्तर आहे, समजा त्याच्यामध्ये दूध आणि पाणी किती, 5:1 दिलेले, बरोबर. 5:1 दिले. काय करायचं मित्रांनो, बघा याची टोटल जी आहे ना, इकडे गुणाकारामध्ये देऊन टाका, म्हणजे किती आहे, 5:6, बरोबर. नंतर याची टोटल किती आहे, 4 आणि 5 किती झाले, 9. मागच्या उदाहरणामध्ये असंच केलं ना, म्हणून आपण एकदम हे चालू आपलं. बघा, 5 24, नंतर 6 पंच 30 पर्यंत कळालं. 9 5 45 आणि 9 1 9, बरोबर. बघा 24 आणि 30, 45 आणि 24 30 45 9 हे गुणोत्तर भेटलं. बघा त्यांनी आता एक्स्ट्रा तिसरं पण गुणोत्तर काय केलंय, दिलेलं. त्यांनी काय करायला लावलंय, दोन्ही भांड्याला 5:2 या गुणोत्तरात त्यांना एकत्र करायचे. म्हणजे काय करायला लागलं आपल्याला, इथे तो गुणिले काय करायला लागल, 5, आणि इथे गुणिले काय करायला लागल, याच्यामध्ये 2 करायला लागल. बघा 5 कुठे घेतला आपण, पहिले ए गुणोत्तरात घेतला आणि 2 जो आहे ना, बी गुणोत्तरात घेतला, बरोबर. बघा आपण मग काय करू शकतो, आपण 24 5 120 आणि 30 गुणिले 5 3 5 15 म्हणजे 150 झाले, बरोबर. आता बी गुणोत्तराकडे येऊ. बघा बी गुणोत्तराकडे काय होईल, 45 दुने 90 होईल, नंतर 9 दुने 18 होईल. बघा इथपर्यंत कळालं. बघा आता हे दूध आहे, बरोबर. हे लिहून घेत चला, हे दूध आणि हे काय आहे, पाणी आहे. हे काय आहे, दूध आहे आपलं, आणि हे काय आहे, पाणी आहे, बरोबर. बघा आता आपल्याला काय करायला लागेल, दूध आणि दूध एकत्र करायला लागेल, बरोबर. आणि पाणी एकत्र करायला लागेल, बरोबर. मग बघा 120 आणि 90 किती होतील, 120 किती झाले, 200 210 झाले, बरोबर. 120 मध्ये 90 टाकले किती झाले, 210 झाले, बरोबर. आणि 150 मध्ये जर 18 टाकले, 160 168 होतील, बरोबर. 168. बघा हे गुणोत्तर आलं, पण ते शॉर्ट होऊ शकतं का, होऊ शकतं. बघा 7 त्रिक 21, 7 दुने 14, उरले किती, 2, 7 चौक 28. बघा अजून शॉर्ट होईल, 6 पंच 30, 6 चौक 24. तर तुमचं नवीन दूध आणि पाणी यांचे नवीन गुणोत्तर काय आलं, 5:4. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. सिंपल होता, अवघड काय नव्हता, कॅल्क्युलेशन होतं थोडं. बघा चला नेक्स्ट क्वेश्चन. चला बघूया मित्रांनो, प्रश्न चेंज झालेला आपला, टाईप चेंज झालेला आहे. बघा एका भांड्यात 42 लिटर दूध व पाणी यांचे मिश्रण आहे. त्यातील दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:2 आहे. जर त्यामध्ये अजून 3 लिटर पाणी टाकले
तर दूध आणि पाण्याचे नवीन गुणोत्तर काय होईल असा प्रश्न बघा. सॉल्व्ह करू आपण. प्रश्न समजला असेल तुम्हाला. बघा, समजा ए आणि डी आहे, समजा किती त्यांचं गुणोत्तर दिलेले आहेत आपल्याला. हा गुणोत्तर दिले 5:2 आहे समजा, बरोबर. 5:2 त्यांनी काय सांगितलं का 42 लिटर दूध आहे, बरोबर. त्यामध्ये 3 लिटर पाणी टाकले असतात, दूध व पाण्याचे नवीन गुणोत्तर काय होणार बघा. आपल्याकडे किती दिले हे तिथे गुणोत्तर समजा 5 आणि 2 7 झाले. भाग देऊन टाकू. 7 1 7, 7 चौकून 42. आपण दूध किती आहे पाणी किती ते बघूया. बघा आता भाग दिला 7 1 7, 7 चौकून 42. गुणाकार करा 6 6 पंच 30 आणि इथं गुणाकार 6 काय 2 12. तर दूध किती आपल्याकडं 30 आहे आणि पाणी किती आपल्याकडं 12 आहे, बरोबर. इथपर्यंत कळालं. बघा त्यांनी काय सांगितलं नंतर त्यामध्ये अजून 3 लिटर पाणी टाकलं. बघा दूध किती आपल्याकडं 30 आहे, बरोबर. छेदामध्ये पाणी पाणी किती आपल्याकडं 12 प्लस काय केलं आपण 3 लिटर पाणी टाकलंय, बरोबर. तर गुणोत्तर काय होणार आहे असा प्रश्न आहे, बरोबर. तर यांचे नवीन गुणोत्तर काय तयार होणार आहे बघा. 30 30 जसे तसे ठेवले आपण आणि 12 आणि 3 किती झाले 15 झाले, बरोबर. 12 आणि 3 15 भाग देऊन टाका. 15 1 15 15 2 30. तर नवीन गुणोत्तर काय होणार आहे 2:1 किंवा असं पण लिहू शकतो आपण अशा प्रकारे. जसं ऑप्शन मध्ये असणार तसं उत्तर द्यायचं, बरोबर. तर नवीन गुणोत्तर काय आलं दूध आणि पाणी यांचे नवीन गुणोत्तर 2:1 आलं. कळालं का मित्रांनो. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघू.